त्याच प्रमाणात विक्री होत आहे. दिवसभर दारू विक्रेत्यांची संख्या वाढत चालली होती. ते दारू विक्रेते घरापोच दारू पुरवीत होते. त्यामुळे महिला आणि गावातील पुरुष मंडळी हैराण झाली होती. त्यातच 26 मार्च रोजी गावातील देशसेनू आदी पुरुष आणि महिलांनी पोलिसांना सोबत घेऊन दारू विक्रेत्यांच्या घरावर छापे मारले. यावेळी मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त करण्यात आली आहे. शिरड येथे अनेक घरांमध्ये अवैध दारू विक्रीचे अड्डे टाकण्यात आले आहेत. दिवसभर गावातील नालाखोर बांधणी मद प्रशांत करून महिला आणि मुलांनी त्रास देत आहेत. त्याबरोबर गावातील किरकोळ कारणांवरून वाढली होती. अनेकांच्या दारूमुळे मृत्यूही झाला आहे. शाळा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती याबाबत विश्वनाथ आळेगावकर यांनी पोलिसांची संकल्प साधून गावात दारू विक्रीबाबत मागणी केली. त्यानंतर 26 मार्च रोजी रात्री 10 वाजता निकाल चौकशी फौजदार माधव टेंबट, जमदार ज्ञानेश्वर जुडे, भारत गायकवाड हे गावात आले. यावेळी गावातील देशसेनू आदी महिला आणि पुरुषांनी अवैध दारू विक्रेत्यांची घरे पोलिसांनी खालविली. पोलिसांनी त्या घरात छप्पा मारून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. शिवाजी महाराज संसाजरी दारू विक्री करण्यात येत होती. त्यावेळी ग्रामांत संधी दारूसाठी पोलिसांना अशी अर्थ देण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांचा मोबाईल क्रमांक घेऊन अवैध दारू विक्रीबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच 15 दिवसात दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले. आता हे संपलं.